गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ आर्य इन आयू. काश्मीर ट्रिपच्या आमच्या या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. काश्मीर ट्रिपचा आजचा आमचा तिसरा दिवस. 2 दिवस श्रीनगरमध्ये घालवल्यानंतर आज आम्ही निघालेलो आहोत गुलमर्गला. चला तर मग भेटूया ऑन द वे. आम्ही श्रीनगरच्या मुघल दरबार रेस्टॉरंट येथे आलेलो आहोत. आम्हाला काश्मीरच्या काही ऑथेंटिक डिशेस ट्राय करायच्या होत्या आणि हे रेस्टॉरंट त्याच्यासाठी फेमस आहे. चला तर मग आपण इथले डिशेस ट्राय करूयात. वा वा, ॲम्बियन्स तर खूप छान आहे. हॅलो, आपली ऑर्डर काय गेली आहे का? आपण ऑर्डर केली इथे वाजवान प्लेट. ओके. भाई साहब, आप हमें एक बार फिर से बता देंगे क्या क्या है, कौन सी डिशेस है? यह रिश्ता. ओके. मिर्ची कोरमा. ओके. रोगन जोश. ओके. गुश्ताबा. हाँ. प्लेन पुलाव. ओके. मटन सीख कबाब. तबक मांस. हाँ. चिकन. ओके. मेथी मांस कीमा टैप. 1 2 3 ये 3 आइटम आपके लिए एक्स्ट्रा जो शेयर कर सके. ओके, थैंक यू. ठीक है. थैंक यू. अच्छा, तो भाई साहब मुझे एक पूछना था, इसमें रोटी चपाती ऐसा कुछ आता नहीं है क्या? सर, इसके अंदर राइस और मटन के आइटम और ग्रेवी वाला डिश आते हैं. ओके. ये कश्मीरी स्टाइल में असली ऐसे ही खाया जाता है. ओके, ठीक है, थँक यू. हे मी सीख कबाब खाल्लं चटणी बरोबर, खूप छान टेस्ट येते. अद्वय, तुला आवडली टेस्ट? तू काय ट्राय केलं? सीख कबाबच ना? आता आम्ही शॉपिंगसाठी पोलो व्ह्यू मार्केट या एरियामध्ये आलेलो आहोत. हे ठिकाण लाल चौकाच्या अगदी जवळच आहे आणि ऑथेंटिक काश्मीरी वस्तूंच्या दुकानांसाठी प्रसिद्ध आहे. हा एरिया खूप छान मेंटेन केलेला आहे. मध्यभागी झाडी, सीट आउट्स, पाथवे आणि दोन्ही बाजूंनी दुकानं. एकदम पॉश एरियात आल्याचं फिलिंग येतं इथे आल्यावर. झाली बबिता शॉपिंग? हो, झाली. काय काय घेतलं इथनं? थोडं आपण ड्रेस मटेरियल घेतलेत आणि काही कुर्तीज घेतल्यात. ओके. आम्ही शॉलवाला या शॉपमधनं सारीज आणि ड्रेस मटेरियल परचेस केले. इथे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत आणि रिजनेबल रेट आहेत. तुम्ही कधी इकडे आलात तर या दुकानाला अवश्य भेट द्या. सर जी, इस पोलो व्यू मार्केट और यहाँ के शॉप्स के बारे में क्या बताना चाहेंगे आप? ये पोलो व्यू मार्केट है, वेरी एंसेंट एंड वेरी ओल्ड मार्केट विद द हिस्ट्री ऑफ. यहाँ पे अंग्रेज़ों के ज़माने का ये मार्केट है. वही लोग कारीगरों को चुन चुन के यहाँ पे जगह भी दिया था. जब उनका कारीगरी के नमूने जब बने, चाहे पेपर मशी में बने, पश्मीना शॉल्स में बने या हैंडीक्राफ्ट जैसे वॉलनट वगैरह है. ओके. हमारा जो बहुत स्ट्रॉन्ग और लाइफ लॉन्ग वुड है. हाँ. तो वो चीज़ इस मार्केट का स्ट्रेंथ है कि यहाँ बनाने वाले ही बेचने वाले हैं. ओके. तो उसमें यह है कि पीपल विल गेट अ गुड वेराइटी ऑन अ वेरी रीजनेबल प्राइसेस. राइट. सो एक अच्छा हिस्टोरिक जगह होने की वजह से और हार्ट ऑफ द सिटी है. हाँ. इट्स इन मेन लाल चौक.
सो ये होना एक बड़ी बात है, दोनों के लिए यह फेवरेबल है, कस्टमर जी। के लिए भी, क्योंकि वो एक मेन सेंटर ऑफ द सिटी में सेंटर आता ऑफ द है। सिटी में उनको अच्छा मार्केट मिल जाता है, Yes. जहाँ की चीज रिजनेबल मिले। और यहाँ पे ये भी है कि टूरिज्म का स्पॉट है, टैक्सीज एंड अदर्स दे विल टेक यू हियर एंड देयर, बराबर। फैक्ट्री है, वो है, ये है। Yes. लेकिन मेन चीज जो हमारा कारीगरी का सामान है कश्मीर में, वो बनता है कारीगरों से, और Okay. कारीगर काम करते हैं कॉटेजेस में, दे डोंट वर्क फॉर फैक्ट्रीज। बराबर। और जब कॉटेज का सिलसिला है तो फैक्ट्री में जाने का जरूरत नहीं है, ये चीज एक एक घर में एक एक चीज बनता है, हो पश्मीना हो या नॉर्मल हाँ। वूल हो, जो भी चीज है इसमें एक क्राफ्ट रिलेटेड है, ये खाली चीजें नहीं है, ओके। ये आर्ट है, क्राफ्ट है, लोगों का प्यार है, तो वही इस मार्केट में है। सो वी आर ऑलवेज रिक्वेस्टिंग कि कम एक्सप्लोर द लोकल मार्केट फर्स्ट, सही है। then explore the other things. When you are satisfied here, हाँ। we don't want you to go anywhere else. बराबर, यहाँ पर सब ऑथेंटिक चीजें भी मिलेगी Authentic आपको। चीजें, authentic pashmina. This is the only authentic place for pashmina, walnut, paper mache. Both handloom and handicrafts. Whatever Kashmir is making, producing from the years, serving whole India, whole world with the good quality. So Okay. we are the label owners for that. ओके Every name, individual name is a brand here. ओके सर, So you are getting a brand, you are getting quality, you are getting reasonable rate. करेक्ट। That is altogether a good package. सही है, बराबर। Thank you very much. ओके Please सर, come. थँक्यू। गुलमर्ग येथे ज्या हॉटेलवर आपला स्टे आहे त्या हॉटेलमध्ये आता आपण पोहोचलेलो आहोत। ते हॉटेल आहे हॉटेल ॲपल ट्री रिसॉर्ट। तुम्हाला माझ्या मागे जे दिसत आहे तेच हे हॉटेल आहे, हॉटेल ॲपल ट्री रिसॉर्ट। गुलमर्ग येथनं 15 ते 16 किलोमीटर पुढे आहे आणि हे ठिकाण आहे तंगमर्ग। येथे आपला आज स्टे आहे। आपण आज इथे रेस्ट घेणार आहोत आणि उद्या सकाळी लवकरच गुलमर्गसाठी निघणार आहोत। गुलमर्गमध्ये उद्या आपण स्नो ॲक्टिव्हिटीज आणि गंडोला राईड अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करणार आहोत। तर आता मी तुम्हाला ह्या हॉटेलची आणि रूमची टूर घडवतो। ही आपली रूम आहे ॲपल ट्री रिसॉर्ट मधली, रूम नंबर 202। लाईट्स लाव। छान रूम, छान आहे। अरे वा, खूप छान डिझाईन केलेली आहे रूम एस्थेटिकली। मोठा बेड आहे, विंडो, ड्रेसिंग टेबल, इकडे टॉयलेट। छान रूम आवडली का अंश? डिलिशियस। रूम डिलिशियस असते का? खायचे का तुला? हां, यस बबिता, रूम आवडली का? हा रूम छान आहे आणि मेन म्हणजे इथे सेंट्रलाइज हीटर आहे, जो की मस्ट आहे। अशा थंड हवेच्या ठिकाणी आल्यावर हीटर हा मस्ट आहे आणि परत इथे हॉट वॉटरची पण सोय आहे। हो बरोबर आहे। तुम्ही अशा ठिकाणी आलात, काश्मीर, गुलमर्ग, सोनमर्ग, तर त्या ठिकाणी हॉटेलमध्ये हे नक्की चेक करत जा की इथे सेंट्रलाइज हीटर आणि हॉट वॉटरची अवेलेबिलिटी आहे की नाही। तर चला आता मी थोडंसं रिलॅक्स होतो, नंतर भेटूयात। हा, आणि बघा यार, आयांश काहीतरी सांगतोय। इकडे या। हां, बघा फ्रीज मध्ये पण खायला। ओ अरे वा वा वा, आयांशच्या आवडीचे पदार्थ इथे फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत, जे की चार्जेबल आहे। बट दे आर चार्जेबल। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सकाळचे 6 वाजलेत आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत गुलमर्गला।
आणि सकाळी एवढ्या लवकर निघण्याचं कारण हे की गुलमर्गचं मेन अट्रॅक्शन आहे ते गंडोला राईड. आणि गंडोला राईडचे सेम डेटचे जर तिकीट्स हवे असतील तर तुम्हाला 7च्या अगोदर तिथे जाऊन काउंटरवर उभं राहायला लागतं, तरच तुम्हाला तिथल्या तिकीट्स मिळतात. तर आम्ही आता आमच्या कारची वाट पाहतोय, की आली की लगेच निघूया. चला. गुलमर्गच्या अलीकडेच एका ठिकाणी आम्ही गमबूट घेण्यासाठी थांबलो आहोत. इथे 150 रुपये पर पर्सन रेंटने आम्ही गमबूट घेतले. आता घाट सेक्शन सुरू झालाय. बाहेरचा सुंदर निसर्ग बघा. कालच इथे स्नोफॉल होऊन गेला असं ऐकलंय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्नो, त्यातनं हे पाईन ट्रीज आणि त्यातनं आपण चाललोय. तुम्ही इमॅजिन करा किती सुंदर दृश्य आहे हे. आता आपण गुलमर्ग मध्ये एंट्री करत आहोत. आज जरी आपण आपल्या कॅबने गुलमर्ग मध्ये जात असलो तरी ज्यावेळेस खूप स्नो पडतो अशा वेळेस तंगमर्ग पासून आपल्याला लोकल कॅब हायर कराव्या लागतात. अशा वेळेस या कॅबच्या टायरला चेन लावलेले असतात आणि त्याने तुम्हाला इथपर्यंत यावं लागतं. आता आपण आपल्या कॅबने थेट तिकीट काउंटर पर्यंत जाणार आहोत. गेटमध्ये एंट्री करण्यासाठीच बघा किती मोठी लाईन आहे. इथे तर लोक तुटून पडलीत अक्षरशः एकमेकांवर. आणि या गेटच्या आतमध्ये पण या तिकीट काउंटर पर्यंत लाईन आहे. अशा प्रकारे आम्हाला गंडोला राईड्सचे तिकीट्स मिळालेले आहेत आणि आम्ही चाललो आहोत फेज 1 वर. चलो. खाली काही लोक आपल्याला चालत येताना दिसत आहेत. हा ट्रेकिंगचा रूट असावा. स्थानिक लोक ज्यांचा इथल्या टुरिझम रिलेटेड काही उद्योग आहेत अशी मंडळी जनरली या मार्गाने वर येत असावी. वाव, काय ब्युटी आहे, जबरदस्त. गंडोला मधनं खालचा सीन किती भारी दिसतोय. सगळीकडे बर्फ आणि हिरवीगार झाडी. आणि अशा प्रकारे आपण गंडोलाच्या फेज 1 वर पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघा इथे काय सुंदर नजारे आहेत, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा किती सुंदर नजारे आहेत सगळीकडे. वाव. फेज 1च्या या ठिकाणाला कॉंगडोरी असं म्हणतात. याची समुद्र सपाटीपासूनची उंची 3050 मीटर म्हणजे जवळपास 9000 फूट एवढी आहे. लो भाई, कहवा भी आ गया. अच्छा, कितने का है कहवा? 50 रुपीज कहवा, 50 रुपीज कॉफी, 50 रुपीज. ओके, बढ़िया कहवा बना देना. अबे तू कहवा घेणार का? 3 कहवा ना? 3 कहवा. 3 कहवा और एक हॉट चॉकलेट. ये हॉट चॉकलेट है. आयांशसाठी हॉट चॉकलेट. कसं आहे सांग बरं का आयांश? मस्त आहे, आवडला. थंडीमध्ये गरम गरम. आई, तोंड भाजला. थंडीमध्ये गरम गरम हॉट चॉकलेट प्यायला मजा येते का आयांश? गुड, बेस्ट, खूप छान टेस्ट आहे. ओके. अरे वाह, ये आप साथ में लेके जाते हैं? हाँ. अच्छा है, अच्छा. रेसिपी में डालता है सर. वेरी गुड, अच्छा है. ये स्नोफॉल सुरू झालाय. स्नोफॉल. ये बबिता, काय म्हणशील स्नोफॉल बद्दल? आयांश, आपल्याला स्नोफॉल एन्जॉय करता आला. मित्रांनो, हा स्नोफॉल बघा. आपण यासाठी तिथपर्यंत आलो होतो. इट्स अ लाईफ टाइम मुवमेंट. मित्रांनो, हा निसर्ग बघा, हे नजारे बघा. हा निसर्ग, हे नजारे कॅमेऱ्यात कैद करणं केवळ अशक्यच. त्यासाठी एकदा तरी काश्मीरला या ठिकाणी यायलाच हवं.
इथे आम्ही स्लेजचं एक पॅकेज घेतलेलं आहे. स्लेजवर ते आम्हाला 4 पॉईंट्स फिरवून दाखवतील आणि त्याचे ते चार्जेस आम्हाला 2500 रुपये सांगत होते, पण ते आम्ही बार्गेन करून 1200 रुपयेमध्ये स्लेजचं पॅकेज घेतलेलं आहे. हाय अंश. ये जो है इसको बोलते हैं 7 स्प्रिंग सर. ओके. इसका पानी जो है ना सर विंटर में जो होता है, विंटर में इसका पानी बिल्कुल वार्म हो जाता है सर जी. हाँ, और ये पानी विंटर में फ्रीज नहीं होता है. अरे हाँ, यहाँ सब तरफ बर्फ है पर हाँ, यही पानी जमा नहीं हुआ. ये पानी जमा नहीं. यहाँ पे आप हर जगह देख सकते हो पानी जम जाता है, लेकिन यहाँ पे जमता नहीं है सर जी. ओके. इसका पानी पूरा विंटर में सर गर्म रहता है सर, और समर में सर ये पानी बिल्कुल ठंडा हो जाता है. हाँ, ऐसा है सर. नेचुरली इसको 7 स्प्रिंग कहा जाता है और इसको विश वाटर भी कहा जाता है सर. ओह अच्छा, बढ़िया है. नेचर का एक अद्भुत नज़ारा है ये. और ये पानी जो आता है सर ये 7 चश्मों से ऊपर से आता है सर जी. कहाँ से? ऊपर से आता है सर जी, पहाड़ के ऊपर से. ओह अच्छा. फ्रोजन लेक कहते हैं सर. हाँ हाँ हाँ, ये उसी का पानी है सर. ओके ओके. बहुत बढ़िया जी. कुदरत का करिश्मा है ये तो. जी सर. आम्ही सकाळी हॉटेलमधून 6 वाजताच निघालो होतो. गंडोला राईडचे आपल्याला तिकीट्स बुक करायचे होते यासाठी, म्हणून ब्रेकफास्ट काही आज झाला नाही. आता आम्ही इथे एक हॉल्ट घेतलेला आहे आणि ब्रेकफास्ट ऑर्डर केलाय. त्याच्यामध्ये आम्ही मागवल्यात 2 प्लेन मॅगी आणि 1 मिक्स पकोडा. चला तर पहिल्यांदा ब्रेकफास्ट करून घेऊयात आणि मग पुढच्या प्रवासाला निघूया. ओके. आणि हा कोण बसलाय तुझ्या बाजूला? याला ओळखा बरं. कोण आहे रे हे? कोण आहे? ओळखा बरं. बघू 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 हा, कोण आहे? हे अरे हा तर अयांश आहे. काय अयांश, थंडी वाजतीये का? नाही. आहे आहे, थंडी तर आहे. तू असं कर बरं. हा हो, वाफा निघतात तोंडातनं. दाखव. अद्वय अद्वय काय झालं? टँटाय फिश. थंडी खूप आहे का? अद्वय काय करतोस? वॉर्मी वापरतोय. ओके. जर आपल्या व्ह्युअर्सला सांग ना ते काय असतं आणि कशासाठी वापरतात. नाही 20 सेकंड शेक करायचं, हां त्याच्यानंतर हे 8 तास गरम राहतं. ओके. आणि मध्ये तुम्ही आपल्या कपड्यांमध्ये शूजमध्ये कुठेही ठेवू शकता, त्याच्यामुळे वॉर्म वाटतं. ओके. हे पहा, हे असे वॉर्मीचे ट्रॅव्हल पाऊच मिळतात ॲमेझॉन किंवा इतर ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर. तुम्ही जर अशा थंडीच्या ठिकाणी येणार असाल तर हे पाऊच जरूर कॅरी करा. हो, मॅगी आलेली आहे. वाटतंय गरम. हो हो, गरमागरम पकोडे पण आलेले आहेत. चला गरमागरम पकोडे खाऊया. गरमागरम पकोडे खायला मजा येते. बघा मस्त बर्फबारी होतीये बाहेर. आता आम्ही इथे स्कीइंग ऍक्टिव्हिटीसाठी आलेलो आहोत. बबिता, स्कीइंगचे चार्जेस किती दिले आपण त्यांना? याचे चार्जेस अगोदर आम्हाला 2400 रुपये पर पर्सन सांगितले होते. ते आम्ही आता बार्गेन करून फक्त 500 रुपीज पर पर्सनला डन केलेले आहे. तर तुम्ही हे लक्षात ठेवा. हो अयांश, काय करणार आहे आता? ओके चला. Yes. Very nice. चलो 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 आगे चलो आयांश, चलो. Very nice. बहुत बढ़िया आयांश.
चलो ओहो माउंटेनियर ओहो व्हेरी नाईस आयंश खूप छान. अद्वय कसं मजा आली का? खूप मजा आली. तर अशा प्रकारे आपली गुलमर्गची ट्रिप छान पार पडलेली आहे. आपण खूप एन्जॉय केलं. आता आपण इथनं पहलगामला जाणार आहोत. तर भेटूयात आपण पुढच्या टप्प्यात.